नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको मध्ये विद्युत सहाय्यक टेक्निकल असिस्टंट याची मेगा भरती होणार आहे। 1903 जागा ह्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे। ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल आलेली आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ आपण केला होता। जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आमच्या YouTube चॅनलवरती तो व्हिडिओ नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तर या जागांसाठी जरी त्यांनी कंत्राटी हा शब्द वापरला असेल तरी आपल्याला माहिती आहे की 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीनंतर रेग्युलर होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत। तुमच्या परफॉर्मन्स वरती ते डिपेंड असणार आहे आणि नक्कीच ही खूप चांगली गोष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे बेसिक शैक्षणिक अर्थ आहे, जे क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया, त्याच्याबद्दल आपण या सेशन मध्ये बोलणार आहोत। सगळ्या तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा हा व्हिडिओ बघायला। विद्यार्थी मित्रांनो, 1903 जागा कोण परीक्षा देऊ शकतं, म्हणजे कोण पात्र होणार आहेत शैक्षणिक जर आपण बघितलं तर। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जो तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आहे ते काय लागणार आहे, ते नसेल तर अजून अल्टरनेटिव्ह काय असलं, काय शैक्षणिक पात्रता, कुठलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र होऊ शकता, हे सगळं आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे ती 10 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही कंप्लीट केलेली असली पाहिजे। तुमचे सगळे सर्टिफिकेशन त्या डेटच्या अगोदरचे असले पाहिजे, तर आणि तरच ते ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर कोण परीक्षा देऊ शकतं, कारण आता तरी त्यांनी मेन्शन केल्याप्रमाणे कुठलंही डॉक्युमेंट आता तुम्हाला लागणार नाही। ओके, फॉर्म भरायला, पण एवढं मात्र आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी होणार नसेल तरी तुम्ही एक्झाम देऊ शकता। तर त्या केसमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे प्रॉपर ऑथेंटिक असले पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्रायटेरिया बद्दल आपण बोलतोय, तो कॅल्क्युलेट होणार आहे 10 डिसेंबर 2023 पर्यंतचा। आता याच्यामध्ये त्यांनी कोण कोण विद्यार्थी पात्र ठरणार आहेत शैक्षणिक आधारावरती हे त्यांनी एकदम क्रिस्टल क्लिअर, एकदम क्लिअरपणे मांडलेलं आहे त्या जाहिरातीमध्ये। याच्यामध्ये विद्युत सहाय्यक पारेषण म्हणजे टेक्निकल असिस्टंट महाट्रान्सको किंवा ट्रान्सको, याच्यामध्ये काय शैक्षणिक पात्रता असली पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉइंट दिलेला आहे की कुठलं सर्टिफिकेशन लागणार आहे, तर MCTVT न्यू दिल्ली, बरोबर आहे, जे काउन्सिल आहे तुमचं वोकेशनल ट्रेनिंगचं, याच्याशी संबंधित हा दाखला आहे। याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेलं वीज तंत्री, विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिशियन हाच ट्रेड तिथे इलिजिबल आहे। सगळ्यात महत्वाचं, त्यांनी तिथे तारतंत्री म्हटलेलं नाही, म्हणजे वायरमन म्हटलेलं नाही, इलेक्ट्रिशियन म्हटलेलं आहे। तर इलेक्ट्रिशियन या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असलेले सर्व विद्यार्थी हे पात्र असणार आहे या भरतीसाठी। ज्या काही 1903 जागा आहेत याच्यासाठी पात्र विद्यार्थी असणार आहे वीज तंत्री MCTVT याच्यामधलं जे शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र आहे, जे ज्यांच्याकडे आहे ते सगळे विद्यार्थी इथे काय होणार आहे, हे पात्र होणार आहे। जर हे नसेल तर अजून कुठल्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी आहे ते सुद्धा बघूया। ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत, शासन मान्य इन्स्टिट्यूट जे आहेत ITI, याच्यामधला वीज तंत्री, परत तेच इलेक्ट्रिशियन, याच्यामध्ये वीज तंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीज तंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक, ज्या विद्यार्थ्यांनी ITI केलेला आहे, बरोबर आहे, ज्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणतो, त्याच्यामधला वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन याचा कोर्स ज्यांनी कंप्लीट केलेला आहे आणि तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर नॅचरली तुम्हाला NCTVT कडनं दाखला मिळतो किंवा प्रमाणपत्र मिळतं। हे व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र ज्यांना आहे, ज्यांच्याकडे आहे, ते विद्यार्थी सुद्धा इथे पात्र म्हटलेलं आहे। एक तर तुमच्याकडे MCTVT चा वीज तंत्री याच्यामधला व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र लागणार, किंवा ITI झाल्यानंतर तुम्हाला जे वीज तंत्री मधलं जे व्यवसाय प्रमाणपत्र मिळतं ते लागणार। आता ह्या दोन्ही गोष्टी जरी नसेल तरी ज्या विद्यार्थ्यांनी बेसिक 2 वर्षाचा 2 years ड्युरेशन अंडर द स्कीम ऑफ सेंट्रल ऑफ एक्सलन्स
इलेक्ट्रिकल सेक्टर मधला अवॉर्डेड बाय द एनसीटीव्हीटी न्यू दिल्ली ॲज पर फॉलोइंग डिटेल्स अँड द पिरियड. 2 वर्षाचा कंपल्सरी त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. याच्यामध्ये जो काही तुमचा ऍडिशनल ट्रेनिंग आहे 2 वर्षाचं ड्युरेशन आहे त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. 1 वर्षाचा तुमचा बेसिक कोर्स झालेला असला पाहिजे. आता हा बेसिक कोर्स म्हणजे BBBT ज्याला आपण म्हणतो. आता हा जो बेसिक कोर्स आहे बोर्ड बेस्ड बेसिक ट्रेनिंग कोर्स इन इलेक्ट्रिकल सेक्टर असलेला पाहिजे. 1 वर्षाचा हा कोर्स बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 वर्षापैकी 1 वर्षाचा बेसिक कोर्स आणि जे राहिलेले 1 वर्ष आहे त्याला 6 महिन्यामध्ये डिवाइड करून आपल्याला माहिती आहे की 6 महिन्याचा ऍडव्हान्स कोर्स मॉड्यूल जो आहे 6 महिने ड्युरेशनचा. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे बघा. ट्रेनिंग इन ऍडव्हान्स मॉड्यूल्स फॉर नेक्स्ट 6 months इन द फॉलोइंग मॉड्यूल्स आफ्टर BBBT. ह्या ट्रेनिंग नंतर 6 महिन्यासाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट्स यूज इन हाय टेन्शन और HT और LT सबस्टेशन अँड केबल जॉईंटिंग. 6 महिन्याचा हा ट्रेनिंग सुद्धा त्याच्यामध्ये झालेलंच असलं पाहिजे 2 वर्षाच्या कोर्समध्ये. राहिलेले जे 6 महिने आहे ते अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे आहेत तुमचे. तर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग जे आहे 6 महिन्याचं जे ड्युरेशन आहे ते कुठलं मेन्शन केलंय. 6 महिने अप्रेंटिसशिप अंडर द ट्रेड ऑफ मेकॅनिक, त्याच्यामध्ये HT LT इक्विपमेंट्स अँड केबल जॉईंटिंग अंडर अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 अवॉर्डेड बाय द एनसीटीव्हीटी न्यू दिल्ली. याच्यामध्ये एक लक्षात घ्या. आता आपण जे बघितलं एकतर तुमचं एनसीटीव्हीटीचं हे सर्टिफिकेट किंवा ITI आणि त्याच्यानंतर झालेलं जे कम्प्लिशनचं सर्टिफिकेट किंवा 2 वर्षाचा हा जो इलेक्ट्रिकल सेक्टर मधला जो पर्टिक्युलर कोर्स आहे सेंटर ऑफ एक्सलन्सचा एनसीटीव्हीटी नवी दिल्लीचा त्याच्यामध्ये 1 वर्षाचं BBBTचं ट्रेनिंग तुमचं कंप्लीट कोर्स बेसिक कोर्स. त्यानंतर 6 महिन्याचं तुमचं ऑपरेशन मॉड्यूल त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी मेन्शन केलं की कुठलं मॉड्यूलच हवंय. त्यानंतर 6 महिन्याची अप्रेंटिसशिप जी आहे ती त्यांनी मेन्शन केलेली आहे कुठल्या ट्रेड मध्ये पाहिजे हे. आणि आता इथे बघा स्पष्ट शब्दात म्हटलंय द कॅन्डिडेट शुड हॅव completed and cleared each above courses training and apprenticeship. ओके, म्हणजे याचा अर्थ जर तुमचे कुठला विद्यार्थी या पर्टिक्युलर मॉड्यूलच्या भरोशावरती शैक्षणिक पात्रता मिळवणार असेल तर त्यांनी हे 2ही वर्षामधले हे जे सगळे सेक्शन्स आहेत 1 वर्षाचा बेसिक कोर्स, 6 महिन्याचा तुमचा पर्टिक्युलर ऍडव्हान्स मॉड्यूल कोर्स आणि 6 महिन्याचा अप्रेंटिसशिप तुमचं ट्रेनिंग हे सगळं कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जे अवॉर्ड करतं ते आपल्याला माहिती आहे एनसीटीव्हीटी मधनं ते अवॉर्ड होतं जे नॅशनल काउन्सिल आहे व्होकेशनल ट्रेनिंगशी संबंधित. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल किंवा ITI तुमचा झालेला असेल किंवा हे कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असेल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या अंडर तर तुम्ही पात्र आहात या 1903 जागेसाठी. विद्यार्थी मित्रांनो जरी हे कंत्राटी म्हटलेलं आहे तरी रेग्युलर होण्याचे चान्सेस याच्यामध्ये मॅक्सिमम असतात. या परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करणार असाल, जर तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या इथे मेन्शन केल्याप्रमाणे पात्र असाल, इथे कुठलाही अनुभव त्यांनी मेन्शन केलेला नाही, कुठलाही अनुभव तुम्हाला लागणार नाही. जर तुमच्याकडे 2 वर्षाचा महापारेषणचा अनुभव असेल आणि हे शैक्षणिक क्रायटेरिया जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही इलिजिबल आहात टेक्निशियन 2 पोस्ट साठी. जर याच्यापैकी कुठलं तरी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे 4 वर्षाचा प्रॉपर 66 kV पेक्षाही जास्त ट्रान्समिशन हँडल केलेल्याचा महापारेषण मधला अनुभव आहे तर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 1 पोस्ट साठी पात्र आहात. आणि जर तुम्ही ही शैक्षणिक पात्रता आणि महापारेषण मधला 66 kV च्या वरच्या हायर ज्याला उच्च दाब म्हणतो आपण तर त्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये काम केलेले आहे महापारेषणशी रिलेटेड 6 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही सिनियर टेक्निशियन साठी पात्र आहात. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. इथे फक्त आपण 1903 जागा विद्युत सहाय्यक या पदासाठी बघतोय तर ही पात्रता तुमची आहे. जर तुम्हाला ही एक्झामिनेशन क्रॅक करायची असेल तर एक बेस्ट परफेक्ट बॅच इन्फिनिटी अकॅडमी तर्फे आपण लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये विद्युत सहाय्यकाच्या ज्या सगळ्या पर्टिक्युलर प्रश्नावली आहेत त्याच्या अनुषंगाने त्या सिलेबस नुसार ही बॅच डिझाईन केलेली आहे. याच्यामध्ये टेक्निकल सर्व तांत्रिक विषय, अतांत्रिक नॉन टेक्निकल विषय, कारण याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज जे आहे 50 प्रश्न असणार आहेत तुमचे कंप्लीट तुमच्या वीजतंत्री या व्यवसायावरती आधारित. येते लक्षात. आणि नॉन टेक्निकल मध्ये
मराठी, ऍप्टी आणि रिझनिंग हाच पार्ट असणार आहे. टेक्निकलचं वेटेज जास्त असणार आहे, 150 मार्क असणार आहे. तर ह्याच्यासाठी एक परफेक्ट बॅच जी 6000 किमतीची बॅच आहे, पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी ही 2999 मध्ये म्हणजे फ्लॅट 50% ऑफ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्याशी संबंधित कुठलीही माहिती तुम्हाला जर हवी असेल तर 7887811411 किंवा 9699897070 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अप्पर पोस्ट साठी तुमच्यापैकी काही जण अभ्यास करत असतील, एई पोस्ट असेल, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, तर त्याच्यासाठी एक बेस्ट कॉम्बो ऑफर आपल्याकडे आहे. एक बुक जे बेस्ट बुक आहे, 11 टेक्निकल सब्जेक्ट्स आणि 2000 पेक्षा जास्त कन्सेप्ट किंवा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहेत. हे बुक आणि इलेक्ट्रिकलच्या फॉर्म्युला शीट ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचे सगळे विषय कव्हर आहेत. प्रॉपर कलरफुल 6 शीटचा हा पर्टिक्युलर सेट आहे. हा जो जवळपास 1180 रुपयाचा आहे, तो फक्त आणि फक्त मिळणार आहे तुम्हाला 699 रुपयामध्ये. एक लक्षात ठेवा की ही फक्त ऑफलाईन ऑफर आहे. तुम्हाला याच्यासाठी व्हिजिट करावी लागेल ड्रीम पाथ, मानकरवाडा, इन्फिनिटी अकॅडमी येथे. लक्षात, त्याच्यामध्ये पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ येथे व्हिजिट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्रायटेरियाशी संबंधित काहीही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, तुमचा कुठला वेगळा डिप्लोमा झाला असेल, इलिजिबिलिटी आहे नाही आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून प्रश्न विचारा किंवा आमचे जे IVR नंबर आहेत जे सांगितले मी आता, याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. मॅक्सिमम तुमच्या विद्यार्थ्यांना ज्यांना याची गरज आहे त्या सगळ्यांना ही व्हिडिओची लिंक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. थँक्यू व्हेरी मच.